आणखीन एक महत्त्वाची बातमी, बीडच्या परळीमधील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणासंदर्भातली बातमी। आरोपी महादेव गित्तेच्या पत्नीनं पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे। मीरा गित्तेनं पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतलेली। महादेव गित्तेची बीड कारागृहातून हर्सुल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून बीड कारागृहामध्ये मारहाण झाली असा आरोप मीरा गित्तेनंही केला। हे सगळं काही जेलमध्ये जेव्हा मारहाण झाली त्या पिरियडमध्ये सुदर्शन घुले आणि म्हणजे संतोष भैया देशमुखचे जेवढे मारेकरी आहेत ते हे जे आहेत ह्यांनी सगळ्यांनी माझ्या पतीवर हल्ला केला आणि सर्व काही हे होत असताना लाठ्याकाठ्यांचा उपयोग सुद्धा तिथं झालेला आहे। आणि याची CCTV फुटेजची मागणी करते तर मग का येत नाहीयेत? वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सगळं काही होतंय। मारहाणचा प्रकार थोडा शांत झाला, त्याच्यानंतर त्यांनी बोलत बोलत एक धमकी दिली की तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे आज तुम्ही वाचलात, ह्याच ठिकाणी तुम्ही जर बाहेर भेटला असतात तर संतोष देशमुखपेक्षाही तुमचे हाल करून बेकार मारले असते आम्ही। कॉलवर त्यांनी सर्व काही सांगितलेलं आहे की आतमध्ये आम्हालाच मारहाण झालेली आहे आणि आम्हालाच इथून हर्सुल जेलला पाठवण्यात आलेले आहे। मग त्यामध्ये जर समजा काही कमी जास्त जर मारहाण झाली असती, माझ्या जर पतीच्या जीविताला धोका झाला असता, याला कोण जिम्मेदार राहणार होतं? ह्या सगळ्या गोष्टींना जेल प्रशासन जिम्मेदार राहणार आहे। वारंवार मी तीच गोष्ट म्हणते की मला फक्त CCTV फुटेज पाहिजे। मी कुणावर आळ घेत नाहीये। गँग वगैरे हे तर वाल्मिक कराड घेऊन गेला आतमध्ये। महादेव गित्तेसोबत फक्त 3 जण आहेत, म्हणजे 4 जण मध्ये गँग होत नाही। मी वारंवार तेच सांगते, 4 जणांमध्ये गँग होत नाही।